फक्त चेतावणी तुम्हाला। आता याच्या पुढचा व्हिडिओ मी सर्व्हिस सेंटरमध्ये येऊन बनवतो। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ। OnePlusच्या बाबतीतला व्हिडिओ आहे। मी नेहमी सांगतो की माझं कस्टमर माझ्यासाठी देव आहे। माझ्याकडे आलेला कस्टमर मी त्यांना सगळ्यांना सांगतो की दादा तुम्ही घेतलेला हा फोन नाही, तुमच्या घरातले सगळे फोन ती माझी जिम्मेदारी, इथून पुढं काही जरी झालं तरी मला फोन करायचा। कस्टमर खूप लांबचं आहे हे। कस्टमरने 6 महिन्यापूर्वी OnePlus C3 लाईट फोन घेतला होता, ऑनलाईन फ्लिपकार्टवरून मागवलेला फोन होता, पण त्यांना आपल्याकडे यायला तेव्हा जमलं नाही, त्यांनी पटकन तो फोन ऑनलाईन घेतला। पण शेवटी कस्टमर आहे, ती त्यांची इच्छा, ते कुठूनही फोन घेतले। 6 महिने झाले, 1 वर्ष वॉरंटी असते फोनची। कालांतराने काय झालं की हा फोन हीट व्हायला लागला। हीट झाल्यानंतर त्या फोनची अवस्था अशी झाली की तो ऑटोमॅटिक बेंड झाला। फोनला एक सुद्धा डेंट आणि स्क्रॅच नाही आहे मित्रांनो, एक सुद्धा डेंट स्क्रॅच नाही। फोन एकदम क्लीन कंडिशन आहे। सर्व्हिस सेंटरची जबाबदारी असते की क्लीन कंडिशन फोन असला तर तो फोन त्यांना रिपेअर करून फ्रीमध्ये रिपेअर करून, वॉरंटीमधला फोन फ्रीमध्ये रिपेअर करून मिळायला पाहिजे। फोन कंपनीचं असं म्हणणं आहे की फोन बेंड झालाय, बॅटरी हीट झाली, त्याच्यामुळं नॉर्मल कुठंतरी तो फोन बेंड झालेला आहे, पण बॅटरी इश्यूमुळे, हा कंपनीचा इश्यू आहे बॅटरी इश्यू। त्याच्यामुळे काय झालं, कालांतराने बॅटरी फुगल्यामुळे डिस्प्ले सुद्धा गेलाय फोनचा आणि इंटरनल सुद्धा डॅमेज झालाय फोन। ही पूर्णपणे कंपनीची चूक आहे। तर कस्टमर स्वतः सर्व्हिस सेंटरला गेले, सर्व्हिस सेंटरला त्यांना उडवाउडीचे उत्तर मिळाले। पहिलं तर हे म्हणले की तुम्ही ऑनलाईन फोन घ्यायला नको, म्हणजे ते कस्टमर आहे, ते कुठूनही फोन घेतील। खूप वेगवेगळे उत्तरं दिलेत। आज त्याला जवळजवळ 15 ते 20 दिवस झाले कस्टमरला फक्त फिरव चालू आहे। म्हणजे त्या गोरगरीब जनतेने तुमच्याकडून फोन घ्यावे 20-25 हजार रुपयाचे आणि तुम्ही त्यांना फिरवत बसावं नंतर, म्हणजे मोबाईल घेण्यापुरतं फक्त तुम्ही गोड बोलावं, ॲडव्हर्टायझिंग करावी आणि नंतर त्यांना असले उडवाउडीचे उत्तर द्यावे। ही फक्त चेतावणी तुम्हाला। आता याच्या पुढचा व्हिडिओ मी सर्व्हिस सेंटरमध्ये येऊन बनवतो। धन्यवाद।